गणगणगणात बोते. स्वादगाथा या माझ्या चॅनेलवर आपल्या सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे. चला तर आज आपण बनवूया कैरीचा टक्कू. हा एक लोणच्याचाच प्रकार आहे. चटपटीत असा कैरीचा टक्कू. त्यासाठी लागणारे साहित्य मी सांगत आहे. 2 तोतापुरी कैऱ्या, 1 चमचा मोहरी, 1 चमचा मेथ्या, 2 चमचे चिरलेला गूळ, हळद, हिंग, स्वादानुसार मीठ, लाल तिखट आणि थोडंसं तेल. प्रथम मी या कैऱ्यांची साल काढून घेत आहे. या कैऱ्या थोड्याशा आमटाला कमी असतात, त्याच्यामुळे फक्त याच्यासाठी 2 चमचेच गूळ मी वापरला आहे. बांठ्याची कैरी जर तुम्ही वापरत असाल तर ती जास्त आंबट असते, तर त्यासाठी तुम्हाला गूळ थोडासा जास्त वापरावा लागेल, म्हणजे 4 चमचे. कैरी अशी जाडसर खिसून घ्यायची आहे, ही पहा अशी, किंवा तुम्ही त्याच्या बारीक बारीक फोडी करून घेतल्या तरी चालतील. आता त्याच्यात मी हळद आणि हिंग मिक्स करून घेत आहे. हळद आणि हिंग पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे, त्याला चोळून घ्यायचं आहे. हे पहा, माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. मी आता हे कैरीला असं हळद आणि हिंग चोळून घेत आहे. आता मी या मेथ्या थोड्याशा तेलावर खरपूस अशा परतून घेत आहे. या मेथीमुळे या टक्कूला टेस्ट छान येते. अशी खरपूस भाजून घ्या. हे पहा, अशी तडतड उडायला लागली की समजायचं झालं. आता ही पाळी काढून घेते. थंड होईपर्यंत थांबायचं. थंड झाल्यानंतर याची रवाळ अशी पूड करून घ्यायची आहे. याची बारीक पूड होणार नाही, कारण याला थोडंसं तेल लागलेलं आहे. अशी रवाळ पूड तयार होते. आता ही पूड मी या टक्कूमध्ये टाकून घेते. मेथी पूड आणि लाल तिखट मिक्स करून घ्यायचं आहे. लाल तिखट मी पोहे खायचा 1 चमचा घेतलेला आहे. तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर तुम्ही त्याचं प्रमाण वाढवू शकता. हे पहा, पूर्ण असं लावून घ्यायचं आहे. आता मी 3 चमचे तेल गरम करून घेत आहे. तेल पूर्ण गरम झाल्यानंतर त्याच्यात मोहरी टाकायची. मोहरी जळून द्यायची नाही, करपू द्यायची नाही किंवा कच्ची राहू द्यायची नाही. छान अशी तडतडीत फोडणी बसली पाहिजे. आता मी गॅस ऑफ केला. फोडणी गार करायची आहे. पूर्ण थंड झाल्यानंतर मग ती या टक्कूमध्ये टाकून घ्यायची आहे. आता मी हा गूळ मिक्स करून घेत आहे. गूळ तुम्ही थोडासा 1 चमचा पण आणखी जास्त घेतला तरी चालेल. स्वादानुसार मीठ आहे, ते टाकून घेत आहे. आणि हे सर्व जिन्नस सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. हा झाला तयार कैरीचा टक्कू. अशा चटपटीत रेसिपींना पाहण्यासाठी पुन्हा पुन्हा भेट द्या स्वादगाथाला.